अयोध्येत भव्य राम मंदिरात प्रभू श्रीरामचंद्रांचा बहुप्रतीक्षित प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला। या सोहळ्याची संपूर्ण शहर आतुरतेने वाट पाहत होते। खास करून शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात त्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली होती। सोमवारी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात ठिकठिकाणी रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना सोहळा मोठ्या भक्तिभावात पार पडला। रामलल्ला प्राणप्रतिष्ठापनेपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिर आणि प्रार्थनास्थळे स्वच्छ करून घेण्याचे आवाहन करताच आमदार विजयकुमार देशमुख यांनी शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील मल्लिकार्जुन मंदिर, दक्षिणमुखी हनुमान मंदिर, वीरा पाटील व्यापारपेठेतील मंदिरात कार्यकर्त्यांसह स्वच्छता अभियान राबवले। संपूर्ण शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात आमदार विजयकुमार देशमुख आणि स्वस्तिक प्रतिष्ठानच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। 22 जानेवारीला राजस्थानी भजनी मंडळाच्या वतीने घोंगडे वस्ती येथील जय भवानी प्रशालेत हनुमान चालीसा पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। 21 तारीख या तारखेला संध्याकाळी 5 वाजल्यापासून जय भवानी प्रशालाच्या ग्राउंडवर आमदार विजय देशमुख यांच्या माध्यमातून या ठिकाणी हनुमान चालीसा पठण तसंच भजन हा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आला। यासाठी लोकांमध्ये भक्तिभावना जागृत करण्यासाठी जे अतिशय उत्स्फूर्तपणे या भागातल्या नागरिकांनी आलेले आणि साहेबांच्या मधुर आवाजात या ठिकाणी सर्वांना आपल्या रामभक्तीत मंत्रमुग्ध करून घेतलेले आहेत। तर हैदराबाद रोड येथील जुना विडी घरकुल येथे शृंगेरी शारदापीठाचे ब्रह्मर्षी पी श्रीनिवास बंगारय्या शर्मा यांचे 3 दिवसीय तेलुगू भाषेत आध्यात्मिक प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी तेलुगू भाषिक महिला रामभक्तांनी रामाच्या मूर्तीला सामुदायिक पद्धतीने आरती करून संपूर्ण विडी घरकुल परिसर भक्तिमय करून टाकला। अनिल नंदाल महालक्ष्मी चौकात विडी घरकुल या परिसरात राहते मी। 3 दिवस झाले विडी घरकुलमध्ये महालक्ष्मी चौकात भक्तिमय वातावरण निर्माण झालेलं आहे। तर या प्रवचनासाठी विजयकुमार देशमुखांनी जे आयोजन केलेलं आहे खूप चांगल्या पद्धतीने आयोजन केलेलं आहे। तर या स्वामींनी या 3 दिवसामध्ये रामायणाची पूर्ण गाथा यांनी सांगितलेली आहे। तर संपूर्ण परिसर सगळ्यांच्या घराघरामध्ये जय श्रीराम हेच ऐकायला मिळू लागलेलं आहे। रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना सोहळा जरी अयोध्येत पार पडला असला तरी त्याचा आनंद मात्र संपूर्ण शहर उत्तर विधानसभेत पाहावयास मिळत होता। नवीपेठ, चाटीगल्ली, मधला मारुती, बाळीवेस, कन्ना चौक, जोडबसवण्णा चौक, दाजीपेठ, तुळजापूर वेस, कसबा आदी भागांसह गल्ली, रस्ते, दुकाने, सार्वजनिक चौक भगव्या पताकांनी सजवण्यात आले होते। तर मड्डी वस्ती परिसरातील रामभक्तांनी कलश यात्रा काढली होती। प्राणप्रतिष्ठापनेचे औचित्य साधून आज आम्ही सिद्धेश्वर हाऊसिंग सोसायटी, SBI कॉलनी, श्रीशैल नगर, धोत्रीकर वस्ती, जत्तीबोळ या सगळ्याच्या माध्यमातून इथल्या सगळ्या रामभक्त व महिला जलकुंभ घेऊन सगळीकडे राम भक्त भक्तिमय वातावरणात आमची पदयात्रा संपन्न झाली। दरम्यान आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत मानाच्या कसबा गणपती मंदिराच्या वतीने रामलल्ला मूर्तीची पालखी मिरवणूक काढण्यात आली। यावेळी खुद्द आमदार विजयकुमार देशमुख यांनी रामलल्लांच्या पालखीचे सारथ्य केले। याची देही याची डोळा प्राणप्रतिष्ठापना सोहळा पाहण्यासाठी शहर उत्तर विधान मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख राजकुमार पाटील यांनी घोंगडे वस्ती येथे LEDची स्क्रीन लावली होती। दरम्यान दुपारी बरोबर 12:30 वाजता आमदार विजयकुमार देशमुख यांनी दाजीपेठ येथील राम मंदिरात जाऊन रामलल्लाची आरती करून प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेताना दिसून आले। जय श्रीराम।
दिवसभरात भक्तिमय वातावरणानंतर सायंकाळी चाटी गल्ली जागृत नवरात्र महोत्सव मंडळ नवी पेठ, शेळकी, घोंगडे वस्ती, कसबा गल्ली, भवानी पेठ आदी परिसरात दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। आज यहाँ पर सभी राजस्थानी समाज की सभी संस्था की ओर से आज यहाँ पर जो श्री राम जन्मभूमि अयोध्या में रामलला विराजमान हुए, आज उसके उपलक्ष्य में पूरे राजस्थानी और मारवाड़ी समाज में एक हर्ष की और आनंद की लहर है। उसी उपलक्ष्य में मारवाड़ी युवा मंच, राजस्थानी युवा मंडल, युवा माहेश्वरी संगठन की ओर से यहाँ पर झांकी और दीपोत्सव का बहुत बड़ा कार्यक्रम आयोजन दीपोत्सव का बहुत बड़ा कार्यक्रम आयोजित किया गया। इसमें समाज के सभी समाज बंधु सम्मिलित होकर राम जन्मभूमि का जो आज रामलला विराजमान है उसका उन्होंने आनंद लिया। रामलला प्राणप्रतिष्ठापनेसाठी शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात मंदिर, घरे, कार्यालये विद्युत रोषणाईने सजवण्यात आली होती। एक प्रकारे शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात श्रीराम वनवासातून परतल्यानंतर प्रजेने दिवाळी साजरी करावी असे वातावरण दिसून येत होते। शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात रामराज्याची प्रत्यक्ष अनुभूती आम्ही अनुभवली असे म्हणत आमदार विजयकुमार देशमुख आपली प्रतिक्रिया देताना प्रभू रामचंद्र पुन्हा एकदा अयोध्येला परतले 14 वर्ष वनवासातनं। तशी आज परिस्थिती आज देशभरात नाही तर आज जगभरात आहे। जगातल्या कानाकोपऱ्यातून आणि प्रत्येक देशातून रामांचं स्वागत होत आहे। राम लल्लाचं प्रतिष्ठापना पुन्हा एकदा आपल्या विराजमान आपल्या जन्मस्थळावर होणार असल्यामुळं आज आपल्या या सोलापूर शहरातूनही फार मोठ्या प्रमाणात 2 दिवसापासून उत्साहाचं एक वातावरण निर्माण झालं आहे। लोकांना झेंडे, भगवे, टोपे हेही सुद्धा मिळायला तयार नाही, एवढ्या मोठ्या प्रमाणात कमी पडले। आणि आज या कसबा गणपतीच्या सकाळीच पालखी मिरवणूक झालं। राम एक भक्तिमय वातावरण या शहरातून किंवा या जगातून निर्माण झालेलं आहे। असं वाटू लागलं की पुन्हा एकदा रामराज्य पुन्हा एकदा येणार आहे काय की आणि आपल्या या देशभरातून हिंदू राष्ट्र एक निर्माण होणार आहे अशी एक परिस्थिती आहे। आज पालखी मिरवणूक झालं, संध्याकाळी आज अनेक ठिकाणी 12-20 वाजता सगळीकडेच अक्षता सोहळा होणार आहे आणि नंतर संध्याकाळी दीपोत्सव होणार आहेत। सगळ्याच्या घरोघरी दिवा लागणार आहेत आणि एक प्रतिदिवाळी पुन्हा एकदा दिवाळी आज या वर्षाचा एक विशेष दिवस, विशेष म्हणजे दुसरी दिवाळी आज या वर्षातून होणार आहे। आणि या दिवाळीची संकल्पना आपल्या या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आमच्या सगळ्याला मिळवून दिलेला आहे, कारण त्यांच्या प्रयत्नामुळेच हा दिवस आम्हाला 527 वर्षानंतर बघायला मिळतो। खरंच आम्ही सगळे भाग्यवान आहोत।